पुन्हा एकदा आपण या ठिकाणी काही ट्रिक्स येतात त्याचा नद्यांचा क्रमाची ट्रिक्स. तर उत्तर भारतातील नद्या ज्या आहेत ज्याला आपण सिंधू नदी म्हणतो आणि तिच्या उपनद्या त्यांचे ट्रिक्स आपल्याला पाहायचे आहे. तर ते ट्रिक्स आहे सबीरा चिझेसी अशा पद्धतीचे क्रम आहे. तर त्याचे ट्रिक्स आपण असं लिहिलं तरी चालतंय. सबीरा चिझेसी. आता स म्हणजे हे सर्वात दक्षिणेकडची सतलज आहे, सतलज. बी तिचीच उपनदी बियास. रावी. त्याच्यानंतर चिनाब. झेलम आणि सर्वात लास्ट जी आहे मोठी सिंधू. तर अशा पद्धतीच्या नद्या या उत्तर भारतातल्या नद्या आहेत. त्याची आपण या ठिकाणी ट्रिक्स पाहिले. ट्रिक्स आहे सबीरा चिझेसी. तर अशा पद्धतीनं उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर या ठिकाणी क्रम विचारला जातो. तर ते आपल्या त्या ठिकाणी उत्तर चुकू नये याच्यासाठी बनवलेली ट्रिक्स आहे सबीरा चिझेसी. झेलम सिंधू. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी एक ट्रिक्स पाहायची आहे. ते आहे उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेशामधील डोंगररांगा जे आहेत, पर्वतरांगा जे येतात त्याचे ट्रिक्स पाहायचे आहे. ती ट्रिक्स आहे हे पुन्हा पुन्हा पाहून लक्षात ठेवावं. कारण हे ट्रिक्स तुम्हाला कुठेही समजा एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं याच्यामध्ये की एखाद्या नदीच्या दक्षिणेकडील नदी किंवा उत्तरेकडील नदी असं क्रम विचारला जाऊ शकतो. उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर क्रम विचारला जाऊ शकतो. कोणत्या नदीच्या दक्षिणेला कोणती नदी आहे किंवा उत्तरेला कोणती नदी आहे असा क्रम विचारल्यानंतर आपलं चुकू नये याच्यासाठी हे ट्रिक्स सर्वांनी लक्षात ठेवायची. पुढे जाऊया आपण. याच हिमालयीन पर्वत रांगेमध्ये काही डोंगररांगा आहेत महत्त्वाच्या. तर त्याची ट्रिक्स आपल्याला सिप्पी झालका. आपण सिंपी दादाला म्हणतो परंतु हे सिप्पी झालका आहे. तर सी म्हणजे शिवालिक टेकड्या. अशा पद्धतीच्या शिवालिक टेकड्या किंवा डोंगररांग. त्याच्यानंतर पीर पंजाल डोंगररांगा. त्याच्यानंतर उत्तरेला झास्कर डोंगररांगा. त्याच्यानंतर लडाख डोंगररांगा आणि त्याच्यानंतर काराकोरम डोंगररांगा. अशा पद्धतीच्या डोंगररांगा या ठिकाणी पर्वतरांगा कुठं येतात उत्तर भारतामध्ये आढळून येतात. त्याचे ट्रिक्स आहे सिप्पी झालका. हे आपल्याला सर्वात माहिती पाहिजे. त्याच्या उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून क्रम विचारला जातो किंवा दक्षिण उत्तर क्रम. इथं पण क्रम अतिशय महत्वाचा आहे. उत्तर दक्षिण क्रम असं देखील होतं. उत्तरेकडून जर घेतलं तर काल आज किंवा काल जसं म्हणतो आपण शी अशा पद्धतीची. का म्हणजे काराकोरम, ल म्हणजे लडाख, झा म्हणजे झास्कर, पी म्हणजे पीर पंजाल आणि शी म्हणजे शिवालिक टेकड्या किंवा शिवालिक पर्वतरांग. कारण टेकड्या म्हणता येत नाही. साधारणतः 4 ते 5,000 मीटर उंचीचे हे काय डोंगररांगा आहेत त्याच्यामुळे त्याला टेकड्या म्हणता येत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रिक्स आहे
माझी आहे, तुम्ही याच्यापेक्षाही भारी करू शकता तयार, परंतु तुमचं चुकू नये याच्यासाठी बनवून दिलेली ट्रिक्स आहे, ते या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायची. तर त्याच्यानंतर पुढं आणखीन काहीतरी पाहायचं आहे आपल्याला नवीन नवीन. ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ फिरून फिरून व्हिडिओ पाहायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गंगा नदी ही साधारणतः हिमाचल प्रदेश इथून उत्तराखंड येथील मानस सरोवरापासून उगम पावते आणि अशा पद्धतीने कुठं बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. तर तिला येऊन मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत, तर त्या नद्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर डावीकडून ती अशा पद्धतीने पुढे जाते, साधारणतः उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत वाहत येताना आपल्या डावीकडे वळून ती पुन्हा बंगालच्या उपसागराला मिळते. तर तिला येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या येतात, तर अशा पद्धतीच्या 4 महत्त्वाच्या नद्या येतात, त्या आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर ते 4 नद्या कोणत्या येतात? गो घा गंगको. गो घा गंग को अशा पद्धतीची ट्रिक्स आहे. ते गो म्हणजे गोमती, ही आहे गोमती. घा म्हणजे घागरा, घागरा. गंग म्हणजे गंडक आणि को म्हणजे कोसी. अशा पद्धतीने डाव्या बाजूने, इथं लिहून देतो मी, डाव्या बाजूने ही कोणती गंगा नदी आहे. उत्तर भारतातील किंवा भारतातील सर्वात मोठी गंगा नदी, तिला डाव्या तीराने येऊन मिळणाऱ्या महत्त्वाच्या नद्या कोणत्या येतात? गो घा गंगको अशा पद्धतीच्या 4 महत्त्वाच्या नद्या येऊन मिळतात. तर उजव्या तीराने देखील या ठिकाणी नद्या येऊन मिळतात. तर सर्वात महत्त्वाची उजव्या तीराने येऊन मिळणारी नदी आहे ती आहे यमुना. यमुना सर्वात मोठी म्हटली जाते, परंतु या यमुनेलाच येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या येतात त्यांची माहिती घेऊया. चंबे असे, हे चम म्हणजे चंबळ आणि बेटवा. चंबे हे चंबळ आणि बेटवा अशा 2 नद्या यमुनेला येऊन मिळतात, जे की गंगेला येऊन मिळणारी मोठी नदी आहे यमुना. आणि पुन्हा या चंबळला येऊन मिळणाऱ्या 2 नद्या येतात, त्या येतात पब म्हणजे उत्तरेकडून बनास येऊन मिळते, बनास ट्रिक्स नाही, बनास. आणि दक्षिणेकडून चंबळला येऊन मिळणारे पार्वती अशा पद्धतीची चंबळला येऊन मिळणाऱ्या नद्या येतात. आता गंगेला येऊन मिळणाऱ्या नद्यामध्ये शो या 3 महत्त्वाच्या नद्या होत्या. चम म्हणजे चंबळ, बे म्हणजे बेटवा आणि शो म्हणजे शोन. ही पुढे जाणारी नदी, पुढं भेटणारी नदी हे चंबे शो. अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी उजव्या बाजूने गंगेला येऊन मिळणाऱ्या या नद्या येतात, हे आपल्याला माहिती असायला हवं. तर ह्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे त्याची आपण माहिती घेऊया. ही माहिती पुन्हा पुन्हा या ठिकाणी याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात बघा. डाव्या तीराने येणाऱ्या नद्या किंवा मिळणाऱ्या नद्या, त्याची ट्रिक्स माहिती पाहिजे. ह्या ट्रिक्स जे आहेत, त्या ट्रिक्स आपल्याला चघळायच्या आहेत. जसं जनावरे कडबा चघळतात आणि जास्तीत जास्त आपलं पचन करतात, तशा पद्धतीने या चघळायच्या आहेत. म्हणजे चघळायच्या म्हणजे कसं, नेहमी ते म्हणायचे आहेत तोंडून किंवा लिहून काढायचे आहेत. आणि या ट्रिक्सच तुम्हाला तारू शकतात.
आपलं उत्तर चुकणार नाही याच्यासाठी ट्रिक्स अतिशय महत्त्वाचे आहेत. तर या आणि त्याच्यानंतर दिशा कळायला पाहिजे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या दिशा माहीत असतील नकाशामध्ये, तर तुमचं उत्तर या ठिकाणी कुठेही चुकणार नाही याची गॅरंटी माझ्याकडून देतो तुम्हाला. आता तर पुढे जाऊया आपण. आता ब्रह्मपुत्रा नदी साधारण चीनमध्ये उगम पाहून या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशमधून अशा पद्धतीने येऊन कुठं बंगालच्या उपसागरास मिळते. आता ही आहे ब्रह्मपुत्रा. आपण दिशेच्या आधारावर या ठिकाणी ट्रिक्स बनवत आहोत. त्यासोबतच त्याच्या ज्या नद्या आहेत सोबतच्या उपनद्या ज्याला आपण म्हणतो त्या नद्याची या ठिकाणी आपण माहिती घेतो. तर बरीचशी बारीक सारीक माहिती आपल्याला घ्यायची आहे, परंतु ती नंतर घ्यायची. तर ज्या समजा मुलांसाठी आवश्यक समजा ज्या गोष्टी येतात त्या अगोदर घेऊया, नंतर आपण सखोल चर्चा करणारच आहोत त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये ब्रह्मपुत्राला डाव्या बाजूने मिळणाऱ्या दोन नद्या येतात. एक आहे बराक आणि दुसरी आहे लोहित. तर याची ट्रिक्स बलो ही ट्रिक्स देत आहोत आपण डाव्या तीराने मिळणाऱ्या नद्यापैकी. ब्रह्मपुत्राला डाव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. आता मला सांगा, या ठिकाणी बराक जी आहे, बराक हे क्षेपणास्त्र पण आहे परंतु नदी पण आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं विचारलेलं आहे की बराक ही कोणत्या नदीची उपनदी आहे किंवा बराक ही नदी ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या दिशेने येऊन मिळते. तर हे आपल्याला डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यापैकी बराक आणि लोहित आहे. तर उजव्या बाजूने मिळणारी जी आहे मुख्य नदी, ते या ठिकाणी उजव्या बाजूने येऊन मिळणारी नदी, तर ती आहे मानस. एकच महत्वाची नदी आहे, बाकी भरपूर आहेत, परंतु मानस ही उजव्या तीराने येऊन मिळणारी नदी आहे. त्याची ट्रिक्स वगैरे या ठिकाणी आपण घेणार नाहीत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण उत्तर भारतातील महत्त्वाच्या दोन जे नद्या येतात किंवा आपल्याला त्या गोष्टी करेक्ट माहिती पाहिजे. काय की कोणत्या दिशेला, समजा उत्तरेला साबरमती आहे की दक्षिणेला आहे, की तापी दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्या ट्रिक्सच्या माध्यमातून
आपण एक छोट्या छोट्या गोष्टीची देखील आपण माहिती घेणार आहोत, परंतु हे साधारणतः सहज ज्या ठिकाणी आपलं चुकणार आहे त्या ठिकाणी चुकू नये म्हणून या ठिकाणी वरवरच्या माध्यमातून आपण या ट्रिक्स बनवून तुम्हाला देणार आहोत. आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं खोल डिस्कशनमध्ये या ठिकाणी सर्व गोष्टी घेणार आहोत. बरेच व्हिडिओ बनवायचे आपल्याला तुमच्या आनंदासाठी, तर त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. अशा पद्धतीच्या ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचे ट्रिक्स पाहत असताना आपल्याला काही पर्वतरांगा देखील किंवा पर्वत शिखर देखील या ठिकाणी पाहायचं आहे. तर नेमकं या ठिकाणी पर्वत शिखर कोणती आहेत आणि ते कुठं आहेत याची आपण माहिती घेऊया. आता काही पूर्वांचलमध्ये डोंगररांगा आहेत. पूर्वांचल म्हणजे साधारणतः उत्तर पूर्व भारतातला प्रदेश समजला जातो. या पूर्वांचलमध्ये छोट्या छोट्या डोंगररांगा येतात. हिमालय पर्वताचा जरी भाग असला तरी अतिशय उंच असल्यामुळं या ठिकाणी खूप मोठ्या डोंगररांगा त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. तर आपण डावीकडून जाऊया. मेघालयमध्ये गारो, खासी आणि जैतिया. म्हणजे गारो, खासी, जैतिया अशा पद्धतीचे ट्रिक्स हे आपण या ठिकाणी मेघालय राज्यासाठी देत आहोत. या ठिकाणी मेघालय, तर त्याचा पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून प्रश्न काय विचारला जातो हे अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी कसा सोडवतो याच्यापेक्षा तो कशा पद्धतीने त्यानं संरचना पूर्वी अभ्यासामध्ये केलेली त्याच्यावर, तर त्याचा पश्चिमेकडून किंवा पूर्वेकडून क्रम विचारला जातो. किंवा त्याच्यानंतर असं विचारलं जातं की उत्तर पूर्व भारतातील महत्त्वाच्या डोंगररांगा त्याचा क्रम लावा. तर तिथं असं माहिती पाहिजे की आता याच्या उत्तरेला कोणकोणत्या पर्वतरांगा आहेत किंवा डोंगररांगा आहेत. तर त्याच्यामध्ये ट्रिक्स आहे डामी, अम्मी अशा पद्धतीच्या डोंगररांगा आहेत. आता डा म्हणजे डाफला डोंगर, डाफला हे या ठिकाणी आढळणारे. त्याच्या पुढं मी म्हणजे मिरी डोंगररांगा. त्याच्यानंतर म्हणजे अभोर डोंगररांगा आणि त्याच्या पुढंच या ठिकाणी असलेली मिश्मी डोंगररांगा असा डोंगररांगाचा क्रम या ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारला जातो. तर अशा पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये या महत्त्वाच्या डोंगररांगा आढळतात. त्याच्यानंतर इथंच म्हणजे उत्तर पूर्व भारतामध्ये आणखी काही डोंगररांगा आहेत त्याची माहिती घेऊया. पण या ट्रिक्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर पुढे जाऊया आपण. तर याच्यामध्ये म्हणजे पश्मिना डोंगररांगा या ठिकाणी नागालँडच्या जवळपास आढळतात. पश्मिना आसाममध्ये पतकोई डोंगररांगा. तर त्याच्यानंतर मिकीर या नागालँडमध्ये आढळणाऱ्या डोंगररांगा येतात. त्याचबरोबर आसाममध्ये आढळणाऱ्या. त्याच्यानंतर मणिपूर डोंगर हा मणिपूरमध्ये आढळतो. मणिपुरी डोंगरांग. त्याच्यानंतर लुशाई
लू लुशाई डोंगररांग, त्याच्यानंतर त्रिपुराची डोंगररांग आणि मिझोराम डोंगररांग, मिझो डोंगर अशा पद्धतीच्या डोंगररांगा आढळतात. मग त्याची ट्रिक्स वगैरे आपल्याला जर पाहिली पश्मिना पतकोई डोंगररांगा, मिकेर डोंगर, नागा डोंगर, मणिपुरी डोंगर, त्याचबरोबर लुशाई डोंगर, नागापुरी, मणिपुरी, लुशाई, लू त्रि आणि अशा पद्धतीच्या डोंगर, त्रिपुरा आणि मिझोराम अशा पद्धतीच्या डोंगररांगा ह्या कुठं आढळतात? उत्तर पूर्व भारतातल्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी आढळतात. वरच्या आपण डोंगररांगा पाहिलेल्याच आहे, तर त्या देखील डोंगररांगा या अतिशय महत्त्वाच्या डोंगररांगा आपल्याला आढळून येत असलेल्या दिसतात. तर अशा पद्धतीच्या डोंगररांगा या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. समजा एखाद्या वेळेस विचारलं की यापूर्वी आपण पाहिलेलं आहे दापला डोंगररांग, तर ते कुठं आढळतात, तर त्याची माहिती आपण घेतलेली आहे. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे भारतातील उंच शिखरे. भारतात सर्वात मोठा जगातला हिमालय पर्वत हा भारतामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काही उंच शिखर आहेत, ती आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आपण त्याचा डावीकडून उजवीकडे क्रम जर लावला तर आपल्याला त्याचा क्रम अशा हिमालय पर्वताची रचना अशा पद्धतीने भारतामध्ये उत्तर पूर्व जरी असली तरी जगाच्या नकाशाच्या दृष्टीने हा पूर्व पश्चिम डोंगररांग असं आढळून येत असते. तर या ठिकाणी भारतातली हे जे पर्वत रांग आहे याच्यामध्ये उंच उंच शिखर आहेत, ते शिखर आपण पाहूया. तर त्याच्या ट्रिक्स नमगा, तर म्हणजे नंगा पर्वत, हे या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आढळणारे म्हणजे नंगा पर्वत. आता याचा उपयोग कशासाठी होतो, तर नंगा पर्वत नेमकं कुठं आहे? या ठिकाणी पूर्वेकडे आहे की भारताच्या पश्चिमेकडे आहे, हे इथपासून आपल्याला सुरुवात करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या उत्तरेला मशेरभ्रूम हे नवीन पर्वतरांग झालेली आहे की म्हणजे त्याचा क्रम घेतला गेलेला आहे. पूर्वी याचा उल्लेख भूगोलामध्ये केला जात नव्हता, परंतु जसे शोध लागले जातात तसं या ठिकाणी हे भूगोलामध्ये किंवा विषयामध्ये त्याच्या अभ्यासासाठी त्याचा समावेश केला जातो. आता नंगा पर्वत 8126 मीटरमध्ये शिखर येतं. त्याच्यानंतर लडाखच्या भागामध्ये मशेरभ्रूम अशा पद्धतीने 7821 असा मीटर ची हे काय शिखर आहेत सर्वात उंच भारतात. त्याच्या पूर्वेला भारतातलं सर्वात उंच ज्याला आपण K2 म्हणतो, K2 ज्याला
माउंट गाडविन ऑस्ट्रीन असं म्हटलं जातं. भारतातलं सर्वात उंच 8,611 मीटर उंची असलेलं हे भारतातील क्रमांक 1चं पर्वत शिखर आहे. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये या ठिकाणी कामेत ही पर्वत शिखर आहे. तर त्याची उंची आहे 73 म्हणजे 7,756 मीटरमध्ये उंची आहे. त्याच्या पूर्वेकडे नंदादेवी उत्तराखंडमध्येच नंदादेवी, तर त्याची उंची आहे 7,817 मीटरमध्ये. त्याच्यानंतर नेपाळमध्ये असलेले ने लिहितो, ने म्हणजे नेपाळ, तर त्याचा डावीकडून क्रम या ठिकाणी अन्नपूर्णा. तर आपल्याला या ठिकाणी काय, तर डावीकडून किंवा उजवीकडून डावीकडे असा क्रम देखील विचारला जातो. त्याची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. तर डावीकडून आहे अन्नपूर्णा 8,091 मीटरमध्ये. त्याच्यानंतर धवलगिरी त्याच्या उत्तरेस धवलगिरी 8,167. त्याच्यानंतर मनालू हे 8,163 मीटर. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये असलेलं आणि जगामध्ये सर्वात उंच असलेलं सागरमाता ज्याला म्हणतात ते माउंट एव्हरेस्ट नेपाळमधलंच आहे. माउंट एव्हरेस्ट हे 8,848 पॉईंट. उंची पुन्हा मोजली जाते, वाढते की कमी होते. मीटरमध्ये 1 मीटरपेक्षा कमी उंची वाढलेली आढळून आलेली. त्याच्यानंतर ओट्से हे नेपाळमध्येच असलेले ओट्से हे 8,511 मीटरमध्ये. त्याच्यानंतर कांचनजंगा सिक्कीममध्ये कांचनजंगा अशा पद्धतीचं भारतातलं 8,598 मीटर उंचीचे हे शिखर आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये उजवीकडे जातो आपण. हा नकाशा जरी इथं राहिला तरी आपण जसे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे पर्वत शिखर आहेत त्याची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. अरुणाचल प्रदेश नामचा बरवा अशा पद्धतीचं शिखर आहे. ते नामचा बरवा जे आहे ते 7,758 मीटरमध्ये त्याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. अशा पद्धतीची पर्वत शिखरं हे कुठं आढळतात? भारताच्या उत्तरेस असलेल्या हिमालय पर्वतामध्ये आढळतात. त्याची आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता याचा क्रम लावूया. साधारणतः कशा पद्धतीचा क्रम आहे किंवा त्याच्या उंचीनुसार आपण क्रम ठरवूया. क्रम आहे पहा, ट्रिक्स माके कन्हो होमचो धामन
काय आढळतो? साप आढळतो. परंतु इथं ट्रिक्स आहे धमन, अगब्रॉ, अगब्रॉ अशा पद्धतीचे हे पर्वत शिखर आहेत. आता मा म्हणजे या ठिकाणी मा म्हणजे आहे माउंट एव्हरेस्ट. याला आपण 1 क्रमांक देऊया. के म्हणजे K2, याला 2 क्रमांक देऊया. त्याच्यानंतर हे क नाही का आहे. का कांचनजंगा सिक्कीम मध्ये असलेलं हे क्रमांक 3चं पर्वत शिखर आहे. त्याच्यानंतर 4था आहे होटसे या ठिकाणी कांचनजंगाच्या पश्चिमेकडचं 8511, याला आपण 4 क्रमांक देऊया. 4. मकालू, त्याच्यानंतर चोयू हे चोयू लिहिलेलं नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर धवलगिरी हे नेपाळमध्ये आढळणारे. मनालू आणि मनालू याला 1 2 3 4 5 6 7 8 9. नंदादेवीला आपण 9 क्रमांक दिलेला आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा, त्याला क्रमांक दिलेला आहे 10. गशरब्रूम हे K5 म्हणून ओळखलेलं जातं. आणि ब्रॉड पीक अशा पद्धतीची हे काय 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची हे पर्वत शिखर आहेत. याची आपण माहिती क्रमानुसार घेतलो. माके का होमचो धमन अगब्रा अशा पद्धतीचे ट्रिक्सनं या ठिकाणी आपण या पर्वतरांगेची भारतातल्या पर्वतरांगेची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर आपल्याला ट्रिक्स माहीत असेल तर आणि ते कुठं आहे हे जर आपलं माहिती असेल, कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा कोणत्या देशामध्ये आहे ते जर माहिती असेल तर आपल्याला त्याच्या वर्गीकरणानुसार या ठिकाणी काय हे अंतर वगैरे पाहिले जातं आणि आपण त्या ठिकाणी सक्सेस राहून जातो. अंदाजे सोडवण्यापेक्षा तर हे आपण व्यवस्थित जर सोडवलं, हे क्रम लावलेला आहे, त्याच्या उंचीनुसार क्रम लावलेला आहे. उंचीनुसार क्रम आणि त्याच्या शिखराचा उंचीनुसार क्रम लावण्यापेक्षा जर त्याचा पश्चिम पूर्व असा जर क्रम जर विचारला तर आपल्याला पश्चिम पूर्व क्रममध्ये नंगा पर्वत पासून नमके म्हणजे K2, त्याच्यानंतर किंवा नमगा म्हणजे माउंट गाडविन ऑस्ट्रियन, कान अधम अशा पद्धतीच्या ट्रिक्स वापरून या ठिकाणी उत्तर पूर्व किंवा पूर्व पश्चिम अशा ट्रिक्स वापरून या ठिकाणी आपल्याला हे पर्वत शिखर लक्षात ठेवता येतात. काही मी दिलेल्या ट्रिक्स येतात, त्या ट्रिक्सचा वापर करा आणि सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर ही गोष्ट सक्सेस होऊ शकतात. किचकट आहे परंतु डोक्याच्या बाहेरचं नाही असं, आणि आपल्या स्पर्धा परीक्षेला येणार असल्यामुळे या गोष्टी माहिती असणं आवश्यकच आहे. थांबूया.